तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन 3चा एपिसोड 7. आणि एपिसोडची सुरुवात होते हेलेनाच्या स्वप्नातून. ती स्वप्नातच असते आणि रेनेरा तिला स्वप्नातून उठवते आणि विचारते की तू स्वप्नात काय पाहिलं. बट हेलेना तिला थोडंच सांगते बिकॉज तिला सगळं क्लिअरली दिसत नसतं. बट रेनेराला पाहिजे असतं की तिनं स्वप्नात काय बघितलं, बिकॉज तिला माहिती हवी असते की फ्युचरमध्ये जाऊन ती सक्सेसफुल राणी होणार की नाही. आणि ती तिला मग विचारते की तिने स्वप्नात काय पाहिलं आणि विचारते की डेमन दिसला का तिला स्वप्नामध्ये. रेनेरा तिला म्हणते की ड्रॅगनमुळे आपण चेंज होतो. बट रेनेरा म्हणते मी चेंज झालेली नाही आहे. बट तिच्या ॲक्शनवरून तर तेच वाटत असतं. आणि पुढे जाऊन आपण बघतो एमंड हॅरन हॉलमध्ये असतो आणि तिथे ॲलिसंट हायटावर पोचलेली आहे असं त्याला वाटतं. बट पुढे जाऊन आपण बघतो की काय खरं आहे. बट इथे कॉन्व्हर्सेशन सुरू असतं आणि ॲलिसंट हायटावर म्हणते की मी पळून आलेली आहे किंग्ज लँडिंगमधून आणि एमन टार्गेरियनला वाटतं ती खरंमध्येच आलेली आहे असं कॉन्व्हर्सेशन त्यांचं सुरू असतं. एमन पण तिच्यावर विश्वास ठेवतो. आपल्याला माहीत आहे की ॲलिसंटला रेनेरानेच पाठवलेलं असतं एमनला मारण्यासाठी आणि एमन तिच्यावर विश्वास ठेवतो. जसं आपण पाहिलं होतं मागच्या एपिसोड्समध्ये काही रोमॅन्टिक सीन या दोघांमध्ये झालेले होते, एमंड आणि ॲलिसंटमध्ये. तसंच काहीतरी रोमॅन्टिक सीन यामध्ये पण सुरू होतं. बट ते वेगळंच असतं बिकॉज ती खरंमध्ये ॲलिस रिवर असते. आणि पुढे जाऊन आपण बघतो की खरंच ॲलिसंट आलेली असते एमंडला भेटायला हॅरन हॉलमध्ये. आणि पुढे जाऊन आपल्याला दिसतं की विंटरवाली आर्मी टंबलटनच्या जवळ पोचलेली आहे आणि त्यांनी क्रिस्टन कोलचं डोकं त्या भाल्यावरती लावलेलं आहे. हीच माहिती ग्वेन हायटावर घेऊन जातो ऑर्मंड हायटावरला सांगण्यासाठी. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की कॅरॅक्ससवरती बसून डेमन वेलला पोचलेला असतो जिथे त्याची मुलगी रीना असते. डेमन जातो आणि भेटतो लेडी ॲरनला आणि तिला विचारतो की तू तिला का जाऊन दिलं, बिकॉज ती बाहेर गेली तर रेनेराला ते सापडेल याची भीती डेमनला वाटत असते. बट लेडी ॲरन म्हणते की मी तिला किती दिवस थांबवू शकणार इथे, म्हणून ती निघून गेली वेगरला शोधायच्या नादात. आणि आपण पुढच्या सीनमध्ये बघतो ॲडम आणि बेला कॉन्व्हर्सेशन करत असतात. ते वेगरला शोधण्याच्या प्रयत्नात असतात. ॲडम तिला म्हणत असतो की त्याला जर वलारियन बनायचे तर त्याला एखाद्या मोठ्या घराण्यातल्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. म्हणजे तो तिला हिंट देत असतो की त्याला बेलासोबत लग्न करायचे. बट तेवढ्यातच त्यांना एक ड्रॅगन दिसतो हवेमध्ये. त्यांना वाटतं तो वेगार आहे, बट तो शिप स्टीलर असतो. आपल्याला दिसतं की एमंड ॲलिसंटची केस चेक करत असतो बिकॉज त्याला आधी स्वप्न आलं होतं ज्यात ॲलिसंटच्या जागी ॲलिस रिवर त्याच्यासमोर आली होती. बट ही खरंमध्ये ॲलिसंट असते हे त्याला कन्फर्म करायचं होतं. पुढच्या सीनमध्ये दाखवलेलं आहे की एमंड त्याला भेटायला जातो ज्याच्यासोबत ॲलिसंट आलेली असते आणि ॲलिसंटला भीती वाटत असते की एमंड त्याला मारतोय का काय. आणि तेवढ्यातच ह्यांचा हँडशेक होतो आणि तेवढ्यात ज्याची भीती होती ते होतं. एमंड त्या गार्डला मारून टाकतो आणि बिकॉज एमंडला भरोसा नसतो त्याच्यावर. तेवढ्यात ॲलिस रिवर पण तिथे येते आणि त्यांच्या सीनमध्ये दाखवलेलं आहे की कॉर्लिस वलारियन ज्याला ऑर्मंड हायटावरनी किडनॅप केलं होतं लास्ट एपिसोडमध्ये, ते तिघं पण जेवायला बसलेत आणि त्यांच्यासोबत डॅरॉन पण आहे जो ॲलिसंटचा मुलगा आहे. सो सगळे जेवायला बसलेले असतात आणि ऑर्मंड हायटावर कॉर्लिसला म्हणत असतो की तू रेनेराला का सपोर्ट करतो बिकॉज ते काय चांगले नाहीत असं तसं सांगून त्याला आपल्या साईडने करण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या ग्वेन हायटावर आणि डेरॉनचं काहीतरी डिस्कशन सुरू असतं. ते दोघं पण ऑर्मंडच्या विरोधात असतात. आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की काउन्सिलमध्ये मीटिंग सुरू असते रेनेराची तिच्या सभासदांसोबत. त्या काउन्सिलमध्ये रेनेराचं डिस्कशन सुरू असतं की डेमन कुठं गायब आहे. तेव्हा मिस्टर सांगतो की डेमन कुठेतरी फिरायला गेला आहे. ॲलन सांगतो की कॉर्लिस वलारियन अजून काय भेटलेलं नाही आहे, त्याच्याकडून काही न्यूज आलेली नाही आहे बिकॉज कॉर्लिसकडून काही सेवक तिने मागवलेले होते. सर ॲड्रियन जो ॲलिसंटसोबत गेला होता त्याच्याकडून पण काही न्यूज नाही आली की एमंड मारला गेला की नाही. एक लेडी असते जिला हॅरन हॉल पाहिजे असतो. तेवढ्यात तिथे ॲडम आणि बेला येतात आणि तिला रेनेराला सांगतात की त्यांनी शिप स्टीलरला बघितलं. मिसारिया लगेच तिचा चान्स मारते आणि रेनेराला डेमनच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करते बिकॉज डेमननी मागच्या एपिसोडमध्ये शिप स्टीलरच्या रायडरला मारला असं सांगून एका माणसाचं डोकं घेऊन आला होता. आणि मिसारिया रेनेराला डेमनच्या विरोधात भडकवत असते. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो एगॉन टार्गेरियन टायलन लॅनिस्टरसोबत आणि त्याच्या पार्टनरसोबत घोड्यावर बसून चाललेले असतात ब्रावजच्या दिशेने. तेव्हा टायलन लॅनिस्टर त्याला म्हणत असतो कास्टरली रॉकला जाऊया आपण, बट तो नाही म्हणतो. आणि तेवढ्यात पुढे काही फॅमिली त्याच्यासमोर येतात जे पळून झालेले असतात.
तर त्यांच्या समोरून, बिकॉज ती तरी आर्मी आलेली असते ज्याचं नाव ज्या आर्मीचं नाव असतं म्युटंटची आर्मी. आणि मग तिथे डिस्कशन होतं ह्यांचं की काय करायचं काय नाही. पुढे आपण बघतो ॲलिसंट, एमंड आणि ॲलिस रिव्हर हे तिघं पण जेवायला बसलेले असतात डायनिंग टेबलवर. तेव्हा ॲलिसंट त्याला विचारते की तुमचं काय प्लॅनिंग सुरू आहे आणि ही ॲलिस रिव्हर कोण आहे, असं तसं एमंडला विचारत असते. आणि एमंड तिला सांगत असतो आता इथेच राहणार आहे आणि इथे त्याची सीट बनवणार आहे तो. आणि ॲलिसंट त्याला विचारत असते आणि ॲलिस रिव्हरला ॲलिसंट भरोसेमंद नाही आहे असं ती एमंडला सांगते. ते आपण बघतो ॲलिसंट बाहेर आलेली असते. त्याच्या गार्डकडून एक चाकू शोधत असते, बिकॉज आता ॲलिसंटला एकटीलाच एमंडला मारावं लागणार आहे. मग ती चाकू घेते आणि एमंडला मारायचा प्लॅन बनवते. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो लॅरी स्ट्रॉंगचा माणूस त्यांना भेटायला येतो आणि त्यांना सांगतो की लॉर्ड म्युटंटची आर्मी मेडन पूलला आलेली आहे. त्यांना टायलन लॅनिस्टर पाहिजे असतो जो त्यांच्यासोबत असतो. सो लॉरिस त्याला म्हणतो की तू सरेंडर कर, बट टायलन लॅनिस्टर म्हणतो मी सरेंडर नाही करणार. मग लॅरी स्ट्रॉंग म्हणतो मी काय इथं आता थांबणार नाही, आपण आता पळून जाऊ सगळे. बट एगॉन टार्गेरियन म्हणतो मी काय आता पळणार नाही. आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला शिप स्टीलर दिसतो. रीना शिप स्टीलरवर बसून फिरत असते, त्याच्यामुळे डेमन टार्गेरियन तिला शोधत असतो आणि तो कॅरेक्टर्सवर बसून येतो आणि तिला थांबवतो. त्या दोन ड्रॅगन आपल्याला ह्या सीनमध्ये दिसतात आणि अजून पण पुढे ड्रॅगन येणार असतात. तोपर्यंत यांचं डिस्कशन सुरू होतं. इकडे शिप स्टीलर तापलेला असतो बिकॉज तो वाईल्ड ड्रॅगन असतो आणि समोरचा ड्रॅगन बघून तो पिसळतो आणि डेमनवरच अटॅक करतो आणि त्याला फुकून खाली पाडतो. रीना त्याला सांगते डेमनला की वेगरला शोधण्यासाठी ती बाहेर पडलेली आहे. आणि डेमन तिला म्हणतो मग की तू एकटी गेली तर तू मरून जाशील, मी पण तुझ्यासोबत येतो, असं तसं तिला सांगून समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात पण ड्रॅगन मागून येतात आणि त्याच्यावरती रेनेरा आणि सी स्मोकवाला ड्रॅगन ॲडमचा असतो. ते दोघांना बघून रीनाला राग येतो, बट डेमन तिला म्हणतो मी काय ह्यांना बोलवलेलं नाही. आणि रेनेरा खाली उतरते आणि डेमनकडे रागात बघते आणि रागात बोलत असते त्याच्यासोबत की त्यांनी धोका दिला तिला. तेवढ्यात ॲडम रीनाला पकडून आणतो. रीना पळून चाललेली असते तोपर्यंत. आणि मग रेनेरा बघते फर्स्ट टाईम रीनाला जी शिप स्टीलरची ड्रॅगन रायडर आहे. मग रेनेराला ते बघून धक्का बसतो आणि 2 मिनटं तिला वाटतं हे खोटं आहे, बट तिच्या तोंडाकडं बघून तिला शेवटी रिअलाईज होतं की रीनामुळेच तिचा मुलगा जेस जो बॅटल ऑफ गलेटमध्ये मृत्युमुखी पडला होता. आणि हे सगळं धक्कादायक असल्यामुळे सायरॅक्स पण आग फेकायला चालू करतो शिप स्टीलरवर, बिकॉज शिप स्टीलरला कालवा करत असतो पुढं, तो वाईल्ड ड्रॅगन असतो. आणि इकडं सिच्युएशन हातातून निघून जाते आणि ह्या दोघांची फाईट सुरू होते. तिघांची फाईट सुरू होते. तिथं सी स्मोक पण असतो. मग शेवटी डेमन म्हणतो तू निघून जा इथून. मग महाराणी रेनेरा जाते निघून ड्रॅगनवर बसून आणि सी स्मोक पण जातो ॲडमसोबत. आणि डेमन मग शिप स्टीलरवर अटॅक करतो आणि त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतो, बट शिप स्टीलर धक्का मारून डेमनलाच खाली पाडतो. आणि मग शेवटी डेमन त्याला जाऊन देतो चालत तिथून. तो इंजर्ड झालेला असतो आणि त्याला आता शिप स्टीलरला आता उडता येत नसतं. आणि मग तो शेवटी तिथून चालत जाताना दिसतो. मग याच्यावरून आपल्याला समजतं शिप स्टीलर काय अजून मेलेला नाही आहे, तो इंजर्ड झाला आहे. पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की मिसारी आणि तिची मैत्रीण रेड कीपमध्ये आयर्न थ्रोन समोर आलेले असतात आणि काय ते डिस्कस करतात. बाकी नंतर मग रेनेरा पोहोचते ड्रॅगन पीटवर ते किंग्स लँडिंगमध्ये. आणि तिथून पुढे आपण जातो हॅरन हॉलला, जिथे ॲलिसंट काहीतरी घेऊन आलेले असते डेमनला पाजण्यासाठी. त्यात तिनं काहीतरी मिक्स केलेलं असतं, डेमनला मारण्याचा प्लॅन असतो तिचा म्हणून. ते रेनेरा रागात बसलेली असते तिच्या रूममध्ये, बिकॉज डेमननी तिला धोका दिलेला असतो. जेसला कुणी मारलं हे ते खोटं सांगतो आणि दुसऱ्याच लोकांचं डोकं घेऊन आलेलं असतो, बट रीनाला वाचवण्यासाठी त्यांनी हे केलेलं असतं. पुढे जाऊन आपल्याला दिसतं की बेला रीनाची बहीण असते आणि ती तिच्यासोबत जाऊन थोडंसं डिस्कशन करते, बिकॉज रीना खूप धक्क्यामध्ये असते. पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं ॲलनला कुणीतरी बॉक्समध्ये कोर्लिसवरचा अंगठा पाठवलेला असतो. पुढच्या सीनमध्ये आपण बघतो की ॲलिस रिव्हरसमोर
डेमन बेशुद्ध पडतो चालत येऊन कसा आणि ॲलिसन पण पळून जाण्याचा प्रयत्न करत असते हॅरन हॉलमधून. पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं स्वप्न हेलेनाचं, जिथं तिची डिलिव्हरी सुरू असते. याच वेळेस तिला भरपूर स्वप्न पडतात. ती ड्रॅगनवर पण बसलेली दाखवलेली असते तिच्या ड्रीम फायरवर. परत एक स्वप्न पडतं ज्यामध्ये ती चिकनसोबत असते, खेळत असते त्यांच्या मुलासोबत. आणि तेवढ्यात तिथे विंटरसारखं सिनारिओ होतो. आणि पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतं की रेनेरा जाते मिसारियाच्या रूममध्ये तिच्यासोबत डिस्कस करण्यासाठी. तिला सांगते की तू मला डेमनच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला, बट मिसारिया तिचे माइंड गेम चालू करते आणि तिला फसवून तिला असं बोलते की रेनेरा खुश होते आणि तिला ती खोटं सांगत असते की ती चांगली गाणी बनेल आणि ती लवकरच सक्सेसफुल होईल. आणि तिला सिड्यूस करून मग रोमॅन्टिक सीन सुरू होतो, जो आपण आधीच्या सीझनमध्ये पण पाहिलेला होता. पुढे आपण जातो टायलिन लॅनिस्टर आणि एगॉन जिथे बसलेले असतात. तिथे लॉर्ड मुटनची आर्मी येते आणि त्यांना म्हणते की तू आमच्यासमोर नी बेंड कर, बिकॉज आम्ही आलेलो आहे टायलिन लॅनिस्टरला शोधत. आणि ते टायलिन लॅनिस्टरला ओळखतात तिथं आणि त्याला म्हणतात की तू सरेंडर कर, मग आम्ही तुला तुझे कान न कापता तुला मारेल. बट एगॉन तिथं तलवार काढतो आणि म्हणतो मी एगॉन टार्गेरियन आहे आणि मीच तुमचा राजा आहे. त्याच्यामुळे सगळे तिथे घाबरतात, बट त्याला नसतात घाबरत, त्याच्या ड्रॅगनला घाबरत असतात, जो जिवंत झालेला असतो, ज्याचं नाव सनफायर असतं. आणि मग तो त्याला ड्रकारस म्हणतो आणि तो सगळ्या आर्मीला जाऊन टाकतो. आणि एगॉन तिथं खुश होतो बिकॉज त्याचा ड्रॅगन परत जिवंत झाला आहे. आणि हा एक मोठा ट्विस्ट होता या एपिसोडमध्ये, जिथे ड्रॅगन पुन्हा जिवंत होतो. पुढच्या सीनमध्ये बघतो आपण अल्फ ऑर्मंड हायटावरसोबत डिस्कशन करत असतो आणि आता आपल्याला असं वाटतंय की अल्फ ऑर्मंडच्या बाजूने झालेला आहे. त्याच्यामुळे आता रेनेराची हालत खूप खराब होणार आहे, बिकॉज एक ड्रॅगन त्याची साईडनी कमी झाला आणि तो ऑर्मंड हायटावरच्या साईडने गेला आहे. हा व्हिडिओ आता इथेच संपूया. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.